देवेंद्रजींनी याला सरळ सरळ विरोध केलेला आहे. एकनाथ शिंदेनी सपोर्ट केला, परंतु त्याच्यातून काही निघालं नाही. अजितदादा याच्यातून नामानिराळे राहिलेले आहेत आणि म्हणून काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये 1.5 तास खलबत झाली. कोणी म्हणतंय उपराष्ट्रपती, कोणी म्हणतंय मराठा आरक्षण. विरोधी पक्षनेत्याकडे काय म्हणते, कशासाठी तिघांची खलबत आहे? ते पुढे मला नाही वाटत मराठा आरक्षणासाठी हे लोक खलबत करतील. कारण मागचा जर काळ बघितला तर देवेंद्रजींनी याला सरळ सरळ विरोध केलेला आहे. एकनाथ शिंदेनी सपोर्ट केला, परंतु त्याच्यातून काही निघालं नाही. अजितदादा याच्यातून नामानिराळे राहिलेले आहेत आणि म्हणून खलबत झाली असतील. एखाद्या त्यांच्या खात्याच्या मंत्र्यावर काय काय आरोप आहे, मग कोणत्या मंत्र्यावर कारवाई करायची का नाही करायची, संरक्षण कसं द्यायचं, का तीव्र कारवाई करायची, अतितीव्र कारवाई करायची, नाराजी व्यक्त करायची, तीव्र नाराजी व्यक्त करायची, याच्यावर खलबत झाले असतील. याच्यावरती काय झालं? तर उदय सामंत शरद पवारांच्या भेटीला गेले, तर भेटीचं कारण गुलदस्त्यात आहे, मात्र ते भेट आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मी सांगतो, अशा भेटी गाठी होणं म्हणजे याचे सगळ्याचे राजकीय अर्थ. आता परवा समजा देवेंद्रजींना राजसाहेब भेटले, आता समजा शरद पवारांना उदय सामंत भेटले असतील, तर मला असं वाटत नाही सगळ्याच भेटीचे राजकीय अर्थ असतात. शरद पवार नेते जरी असले तरी उदय सामंत काही एक मंत्री आहेत आणि एखादा मंत्री शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याला भेटत असतो तर त्याच्यात फार राजकीय अर्थ घ्यावा असं मला वाटत नाही. भारत पाक सामन्यावरून